बेनकनहळ्ळीत मंत्री हेब्बाळकर यांचा भव्य वाढदिवस सोहळा, हजारोंची उपस्थिती। आपल्या वाढदिवसानिमित्त बेनकनहळ्ळीत आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, मतदारसंघातील जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच राज्यात मंत्री होण्याची संधी मिळाली, अशी कृतज्ञता व्यक्त केली। जनतेची घरातील मुलगी म्हणून प्रामाणिकपणे सेवा करत असल्याचे त्यांनी सांगितले। ज्येष्ठ नागरिक व गुरुजनांचे मार्गदर्शन हेच आपल्या जीवनाचे आधार असल्याचे सांगून आईवडिलांचा सन्मान हा भारतीय संस्कृतीचा मूलभूत मूल्य आहे, असे त्या म्हणाल्या। आपला वाढदिवस वैयक्तिक उत्सव म्हणून नव्हे तर ज्येष्ठांच्या सेवेत समर्पित करणेच आपल्याला आनंद देते असेही त्यांनी सांगितले। त्यामागे ज्येष्ठांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि संस्कार आहेत असे त्या म्हणाल्या। ज्येष्ठ नागरिक म्हणजे केवळ वयोवृद्ध नव्हेत, तुम्ही आमच्या समाजाच्या अनुभवाची पुस्तके आहात। तुम्ही चालत आलेल्या मार्गाचा आम्हाला दिशा दाखवणारा नकाशा आहात। तुम्ही भोगलेल्या अडचणी आमच्यासाठी मजबूत धडे आहेत। आपण उभे असलेली ही भूमी मजबूत करणारे तुम्हीच आहात। आपण आज उपभोगत असलेले स्वातंत्र्य, सुविधा आणि संधी यांच्यामागे तुमचे त्याग आहेत। म्हणूनच माझा वाढदिवस वैयक्तिक आनंद म्हणून नव्हे तर ज्येष्ठांच्या सेवेद्वारे अर्थपूर्णरित्या साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री हेब्बाळकर या म्हणाल्या। नमस्कार। आज आमचं वाढदिवस निमित्त बेळगावी ग्रामीण क्षेत्रामध्ये 70 वर्ष पूर्ण केलेले 70 वर्षाचे वर जो ज्येष्ठ नागरिक आहे, माताए है, त्यांना घेऊन एक दिवस त्यांचा सोबत हे वाढदिवस साजर करायचा असा माझा इच्छा होती। आणि माझा भाऊ असो, माझा मुलगा मृणाल हेब्बाळकर असो, त्यांचा पण इच्छा होती। आज संपूर्ण बेळगावी क्षेत्रामध्ये मी तुमचा मुलगी आहे, गावाचा मुलगी आहे
आणि क्षेत्रचा मुलगी आहे, तुमचं सेवा करतील म्हणून भाषण करत असताना आज ह्यांना सर्वांना बघून इतकी आनंद वाटले आम्हाला की सर्व लोक जो 70 वर्ष वर आहे, कमीत कमी 15,000 से वर जो ज्येष्ठ नागरिक होते ते सर्व इकडे येऊन त्यांना बीपी आहे, शुगर आहे, दुसरा पण हे आहे, प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा माझ्यावरती जो प्रेम त्यांनी दाखवून दिलेला आहे त्यांच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि हे बघून मला असं वाटते की माझा पण जबाबदारी वाढलेला आहे. फक्त यांचा प्रेम आणि आशीर्वाद टिकून घ्यायचा आहे म्हटले तर मला पण 24 तास यांचा सेवा करायचा आहे, अहोरात्र जडत आहे. फक्त माझा मतदारसंघ नव्हे, संपूर्ण राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचा जो जबाबदारी असतात ते मंत्रीपद सुद्धा माझ्याकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्यांच्याबद्दल आज फार योजना आहे कर्नाटक राज्यामध्ये, आणि काही योजना करायचं आहे तर मी मागे हटणार नाही. फक्त यांचा आशीर्वाद, प्रेम माग पण असंच राहू दे म्हणून मी माझं विनंती. युवा पिढीला तुम्ही काय प्राधान्य द्याल? युवा पिढीला मी फक्त असं सांगणार की आम्ही सांगतो, सदैव मी सांगतो की जो बुजुर्ग आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, आई वडील जो आहे, आमचा आई माबाप जो आम्ही सांगत आहे त्यांनी आमचं दैवत, तो देव मानत आहे. काय म्हटलं तर देव तरी दिसत नाहीये, परंतु दिसायचं जो म्हणजे देव आहे ते आमचा आई वडील आहे. तो आई वडिलांना सांभाळून घ्या. काय म्हटले तर देव तुम्हाला आशीर्वाद केलेला आहे, तुमचं आई वडील तुमच्या सोबत ठेवून घ्या. त्यांचं आरोग्यासाठी असो, पुढचे त्यांचं म्हणजे भविष्यासाठी असो, या तुम्हाला तुमचं येणारा मुलं या मुलगी बघायचं आहे, तुमचं केअर करायचं आहे, तर तुम्ही स्वतः तुमच्या आई वडिलांचं केअर करा.